हनुमान जयंती विशेष. मकर राशीच्या सर्व संकटांचा होणार नाश. फक्त हे एक काम करा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात, जे मानसिक ओझं तुम्ही वाहत आहात, ते कोणालाही सांगण्यासारखं नाहीये ना. हाताशी आलेली संधी निसटून जाणं, रात्रभर भविष्याच्या चिंतेने डोळ्याला डोळा न लागणं आणि सगळं काही असूनही मनात एक भीतीची सावली असणं, हे सगळं आता संपणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. ज्या संकटांनी तुम्हाला आजवर हडवलं, ज्यांनी तुमच्या धैर्याची परीक्षा घेतली, त्या प्रत्येक संकटाचा अंत करण्याची ताकद या एका दिवसात आहे. आजची हनुमान जयंती तुमच्या आयुष्यात केवळ एक सण म्हणून नाही, तर एक चमत्कार म्हणून येणार आहे. तुम्ही तुमचं रक्त आटवून मेहनत केली, पण पदरात काय पडलं? जर तुम्हाला वाटत असेल की आता मार्ग उरलेला नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मी तुम्हाला ते एक काम सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करून प्रकाशाची नवी पहाट आणेल. पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय हनुमान लिहून आपली उपस्थिती नोंदवा. तुमची ही एक कमेंट तुमची श्रद्धा दर्शवेल आणि मारुतीरायाचा आशीर्वाद मिळवून देईल. मकर राशीची सद्यस्थिती. मकर रास म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव. तुम्ही कधीच आयतं खाल्लं नाही. तुम्ही मेहनत केली, प्रामाणिक राहिलात, पण नशिबाने नेहमी तुमची पाठ फिरवली. गेल्या काही महिन्यात तुमच्या घरातलं वातावरण असो, आरोग्याच्या तक्रारी असोत किंवा आर्थिक ओढताण असो, तुम्ही आतून तुटला आहात. लोक म्हणतात मकर राशीचे लोक खूप खंबीर असतात, पण त्या खंबीरपणाच्या मागे किती अश्रू दडलेत हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवाला ठाऊक आहे. कधी कधी तुम्हालाही वाटतं ना की देवाला माझं दुःख दिसत नाही का? मी कोणाचं काय वाकडं केलं? मित्रांनो, धीर सोडू नका. हनुमान जयंतीचा हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठीच आला आहे. संकटमोचन हनुमान तुमच्या आयुष्यातील 7.5चा प्रभाव आणि नशिबाचे अडथळे दूर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुख्य विषय, ते एक महत्त्वाचं काम. आता आपण वळूया त्या महत्त्वाच्या कामाकडे. हनुमान जयंतीच्या दिवशी मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीने श्रद्धेने हे एक काम करायचे आहे. काय आहे ते काम? हनुमान जयंतीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी मारुतीरायाच्या मंदिरात जा किंवा घरातच मारुतीरायाचं फोटो समोर बसा. एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाका. त्यानंतर डोळे मिटून तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं संकट आठवा आणि हनुमान चालीसाचं मनोभावे पठण करा. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसावा. केवळ शरण जाण्याची वृत्ती हवी. मारुतीरायाला सांगा, हे प्रभू, मी थकलो आहे, आता तूच माझा आधार आहेस. तुमची ही आर्त हाक आणि तू तेलाचा दिवा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जळून खाक करेल. हे केवळ कर्मकांड नाही, तर हा तुमचा आणि तुमच्या ईश्वराचा संवाद आहे. सविस्तर भविष्य आणि आयुष्यात होणारे मोठे बदल. मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आगामी बदलांची जाणीव होईल. मारुतीरायाचा वरदहस्त लाभला की माणसाचं नशीब कसं पालटतं हे आता तुम्ही अनुभवाल. आपण 4 मुख्य विभागात हे बदल समजून घेऊया. आर्थिक स्थिती. शून्यातून विश्वाची निर्मिती. गेल्या काही काळात तुमची आर्थिक स्थिती एखाद्या जुन्या मोडकळीस आलेल्या घरासारखी झाली होती. एक खिळा ठोकला की दुसरीकडून भिंत खचायची. पैसा येतो पण कुठे जातो हेच तुम्हाला समजत नव्हतं. पण ही हनुमान जयंती तुमच्यासाठी कुबेराचा आशीर्वाद घेऊन येत आहे. मारुतीराय म्हणजे कष्टाचे दैवत. तुम्ही जे प्रामाणिक कष्ट आजवर केलेत, ज्याचं फळ तुम्हाला मिळालं नाही, ते आता व्याजासकट परत मिळण्याची वेळ आली आहे. मकर राशीला आता व्यवसायात असे काही क्लायंट्स किंवा संधी मिळतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हतीत. जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते फेडण्याचे मार्ग मोकळे होतील. फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हा पैसा येईल तेव्हा त्यातील छोटासा हिस्सा मारुतीरायाच्या कार्यासाठी किंवा एखाद्या गरजूच्या मदतीसाठी खर्च करा. तुमचा हा एक हात दुसऱ्याला मदत करेल आणि देवाचे हजारो हात तुम्हाला सावरतील. करिअर आणि नोकरी. संघर्षाचा अंत, सन्मानाची सुरुवात. नोकरीच्या ठिकाणी तुमचं खूप खच्चीकरण झालंय ना. तुम्ही काम करता, मेहनत तुमची असते, पण त्याचं क्रेडिट मात्र दुसरं कोणीतरी घेऊन जातं. कधी कधी तर तुम्हाला असंही वाटलं असेल की नोकरी सोडून द्यावी. पण थांबा, बजरंगबली हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहेत. हनुमान जयंतीनंतर तुमच्या बुद्धीला अशी धार चढेल की तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेण्यास भाग पडतील. जे लोक तुमची निंदा करत होते तेच आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील.
नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या पगाराची ऑफर येईल. विशेषतः जे लोक लोखंड, मशिनरी, शेती किंवा डिजिटल क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना मारुतीरायाची विशेष कृपा लाभणार आहे. तुमची जिद्द आणि हनुमानाचा आशीर्वाद हे समीकरण तुम्हाला शिखरावर नेऊन ठेवेल. कौटुंबिक सौख्य, घराचे नंदनवन होणार. मकर राशीच्या व्यक्तीला सर्वात जास्त दुःख कुठलं असेल तर ते म्हणजे घरात न मिळणारा समजूतदारपणा. तुम्ही बाहेरून कितीही युद्ध जिंकून आलात तरी घरी आल्यावर तुम्हाला मानसिक शांती मिळत नव्हती. विनाकारण होणारी चिडचिड, जोडीदारासोबतचे मतभेद आणि मुलांच्या भविष्याची काळजी यामुळे तुमचं मन पोळून निघालं होतं. पण मारुतीराय हे रामदूत आहेत, ज्यांनी रामाला सीतेशी मिळवून दिलं, म्हणजेच त्यांनी विखुरलेली कुटुंब जोडली. या हनुमान जयंतीला तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल. जे नातेसंबंध दुरावले होते तिथे पुन्हा प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराला तुमची किंमत कळेल आणि तुमच्या कष्टाचा आदर केला जाईल. तुमच्या अंगणात पुन्हा आनंदाची पावलं वाचतील, हा माझा शब्द आहे. आरोग्य आणि मानसिक शांती, भीतीच्या सावलीतून मुक्तता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आरोग्य. मकर राशीच्या लोकांच्या मनात सध्या एक अज्ञात भीती घर करून बसली आहे. उद्या काय होईल या विचाराने तुमची झोप उडाली आहे. हाडं दुखणे, सांधेदुखी किंवा मानसिक तणावामुळे येणारा थकवा तुम्हाला जाणवत असेल. मारुतीराय आखेर आरोग्यदायक म्हणतो. हनुमान चालिसामध्ये म्हटलंय, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. या जयंतीपासून तुमची ही मानसिक अस्वस्थता संपणार आहे. तुमच्या अंगात एक नवीन ऊर्जा संचारेल. जे जुने आजार तुम्हाला छळत होते त्यावर योग्य उपचार मिळतील. मनातली भीती निघून जाईल आणि एक आत्मविश्वास निर्माण होईल की हो, मी हे करू शकतो आणि माझा देव माझ्या पाठीशी आहे. शेवटी मला एकच सांगायचंय, मकर राशीच्या मित्रांनो, तुमची आजवरची सहनशीलता वाया जाणार नाही. देवाला उशीर मान्य आहे, पण अन्याय नाही. तुम्ही अनेकदा एकटे पडलात, लोकांनी तुमची साथ सोडली, पण ज्याची साथ मारुतीराया देतो त्याला जग विसरू शकत नाही. आज रात्री जेव्हा तुम्ही शांत झोपायला जाल तेव्हा डोळ्यात अश्रू नाही तर ओठांवर स्मितहास्य ठेवा. कारण उद्याची हनुमान जयंती तुमच्यासाठी यशाची नवी कवाडं उघडणार आहे. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब आज मोत्यासारखा चमकणार आहे, कारण तुमचे संकटमोचन येत आहेत. जर तुम्हाला वाटलं असेल की या व्हिडिओने तुम्हाला थोडा जरी धीर दिलाय तर हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला शेअर करा जी सध्या संकटात आहे. तुमची एक शेअर कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. जाता जाता पुन्हा एकदा मनोभावे म्हणा, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. जय श्रीराम, जय हनुमान. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.